ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे। या ठिकाणी उपस्थित विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं सर्वप्रथम मी सहर्ष स्वागत करतो। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलं, या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना या ठिकाणी विनम्र अभिवादन। ऑगस्ट क्रांती दिन 8 ऑगस्ट आपल्या भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस। ज्या दिवशी गवालिया टँक मैदानावरती ब्रिटिश सरकारला विरोध करण्यासाठी सर्व जनता जमलेली होती आणि याला वाढता पाठिंबा बघून ब्रिटिश सरकारनं हे आंदोलन चिरडून टाकण्याचं ठरवलं होतं आणि म्हणून 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारनं भारतीय प्रमुख नेत्यांना अटक केली आणि त्यामध्ये महात्मा गांधीजींना देखील अटक केली होती। आणि त्यावेळेस महात्मा गांधीजींनी देशाला एक मंत्र दिला होता, सांगितलं होतं की करेंगे या मरेंगे। आणि त्यानंतर बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं, अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी लाठी हल्ला सोसला या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी। आणि तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यामध्ये या 9 ऑगस्ट 1942च्या क्रांतीचं अतिशय महत्व आहे। क्रांती हा शब्द, क्रांती म्हणजे काय? काय क्रांती म्हणजे काय? क्रांती हा शब्द खूप मोठा आहे। याचा अर्थ आपण कधी विचार केलाय का? 8वीच्या इतिहासामध्ये क्रांती हा शब्द आहे, बरोबर का? ऑगस्ट क्रांती, क्रांती म्हणजे काय? कोण सांगतंय? क्रांती म्हणजे मोठ्या प्रमाणात आमूलाग्र होणारा बदल म्हणजे क्रांती। आज 84 वर्ष झाले या गोष्टीला। या क्रांतीमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो की 84 वर्षानंतर आज भारताला क्रांतीची गरज आहे का? आहे का गरज? होय, छान। कशाची कशाची क्रांती होणं गरजेचं आहे आज? अभ्यासाची। आज सुद्धा आपल्या देशाला क्रांतीची गरज आहे। आज आपल्या देशामध्ये आळसा विरुद्ध क्रांती होणं गरजेचं आहे। आज आपल्या देशामध्ये मोबाईलच्या अतिरिक्त वापराबद्दल क्रांती होण्याचे गरजेचं आहे। आज आपल्या देशामध्ये व्यसनांच्या विरुद्ध क्रांती होणं गरजेचं आहे। आज आपल्या देशामध्ये जे अविचारी निर्णय घेतले जातात त्याच्या विरुद्ध क्रांती होणं गरजेचं आहे। आज आपल्या देशामध्ये जे असंवेदनशील वागणं आहे त्याच्या विरुद्ध क्रांतीची गरज आहे। आणि सर्वात महत्वाचं, आपल्यामधील कमतरतांबद्दल सुद्धा आज क्रांती होणं गरजेचं आहे। आज आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आला, जग जवळ आलं, जगातील आपण माहिती बघू शकतो। पण विचार करा, या मोबाईलमुळे जग जवळ आलं परंतु आपली माणसं दूर चालली। घराघरातील लोकांचा संवाद कमी होत चालला आणि त्यामुळे या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे लोक दुरावत चालले, त्यांच्यामधील भावना कमी होत चालल्या आणि यामुळे मोबाईलच्या विरोधात क्रांती होणं गरजेचं आहे आपल्या देशामध्ये। आज बरेच तरुणी
बराच वेळ मोबाईल मध्ये आपला वेळ घालवतात, अपव्यय करतात आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थाने या मोबाईलच्या अतिरिक्त वापराविरुद्ध क्रांती होणं गरजेचं आहे. आज आपण आपल्या आई वडील असतील, आपले गुरुजन असेल, यांच्या शिकवणीचं कितपत अंमलबजावणी करतो हा प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या घरात आई वडिलांना आपल्याला एखादं काम सांगितलं तर थांब, 1 मिनिट थांब, 2 मिनिट थांब, म्हणजे आपला आळस आहे. त्या ठिकाणी आपण पटकन करतो का? नाही करत. आपल्या शिक्षकांनी शिकवलेले सगळे शिस्तीचे गुण आपण ऐकत नाही. म्हणजे आपल्याला सवय लागलेल्या वडीलधाऱ्या मंडळींना आपण सन्मान देत नाही, त्यांचं ऐकणं. कारण आई वडील असतील किंवा गुरुजन असतील, हे आपल्याला ज्ञान देण्याचं काम करत असतात. ते आपल्या फायद्याचं असतं आणि त्यामुळे हे सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. आज समाजामध्ये अतिशय, मी आता एक उघडपणे बोलतो की तरुण तरुणी क्षणिक आकर्षणामुळे जोडले जातात. क्षणिक आकर्षण आणि आयुष्याचा निर्णय घेतात. खरोखर यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. की आपण आज चित्रपट बघतो, सोशल मीडियावरील माहिती बघतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, चित्रपटाचं जीवन आणि वास्तवाचं जीवन यामध्ये खूप फरक असतो. हे जीवन आपल्याशी तुलना करायची नाही. आपण वास्तववादी जीवन जगलं पाहिजे. आपण कोणताही अविचारी निर्णय घेतो, क्षणामध्ये आजचे तरुण तरुणी निर्णय घेतात. आपल्याला आई वडील जवळजवळ आयुष्यभर 15-20 वर्ष सांभाळत करत असतात, आपलं शिक्षण करत असतात, पालन पोषण करत असतात. मात्र कुठं कॉलेजला गेले की तरुण तरुणी बघा की त्या क्षणिक आकर्षणासाठी ते कोणाचाही विचार करत नाहीत. आजची वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळेस ते आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट केलं, किती सोसलं, आपल्या शिक्षणासाठी त्यांनी किती खर्च केला, वडील आपल्यासाठी काय काय करतात हे सगळं ते विसरतात आणि फक्त ते आपल्या अविचारानं निर्णय घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना पश्चाताप देखील होत असतो. तेव्हा असं कोणताही निर्णय घेत असताना तुम्ही या सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या आई वडिलांवरती समाजामध्ये काय अवस्था होत असेल. आपल्या एका अविचारी निर्णयानं त्या घरावरती काय परिस्थिती येऊ शकेल याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अविचारी निर्णयाविरुद्ध क्रांती होणं गरजेचं आहे आज आपल्या देशामध्ये. कारण आज समाजामध्ये जी परिस्थिती बघतो ती खरोखरच चिंतनीय आहे आणि म्हणून आपल्याला यामध्ये बदल करायचा आहे. कुठलाही निर्णय आपण घेताना त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांचा विचार करणं गरजेचं आहे. जग बदलत चाललेलं आहे, नवीन विचार घ्या, अंमलबजावणी करा, परंतु त्याचा चांगल्यासाठी वापर करा. आज आपल्या देशाची संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे, भारताची संस्कृती. परंतु आज भारतातील विद्यार्थ्यांना आकर्षण कुठलं आहे? पाश्चात्य संस्कृतीचं आकर्षण आहे. जीन्स पॅन्ट, टी शर्ट. आणि जगाला आज आकर्षण आहे आपल्या भारताचं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेले हे विचार आजही उच्च आहेत, चांगले आहेत. परंतु त्याच्यापेक्षा आज आपण पाश्चात्य विचार आहेत ते सुद्धा विचार दुसरे आहेत की ते विचार आपण का घेत नाही? वक्तशीरपणा बघा, बाहेरच्या देशामध्ये वेळेला महत्व देणं हे विचार आपण घेतो का? वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आपण. आज पाश्चात्य देशामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आहे, परंतु ते विचार आपण घेत नाही. मग हेच विचार का घेतो आपण? म्हणजे नको ते विचार आपण पाश्चात्य घेतो, परंतु त्यांच्याकडून पाहिजे ते विचार घ्या. चांगले विचार असतील तर ते आपण नक्कीच घेतले पाहिजे.
ते प्रगतीसाठी जर आपल्याला फायदेशीर असतील तर अशा गोष्टीचं अनुकरण करायला आपल्याला काही हरकत नाही. तेव्हा आज ऑगस्ट क्रांतीच्या दिनानिमित्त करूया की आपला देश संस्कारी झाला पाहिजे, आपला देश वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे गेला पाहिजे. आपल्या देशाची प्रगतीसाठी आपण काय करू शकतो त्याच्यासाठी आपण सर्वोच्च योगदान देणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं ही क्रांती होणं गरजेचं आहे. इतिहासामध्ये 84 वर्षापूर्वी ऐतिहासिक क्रांती झाली. आज आपल्याला देशाला वैचारिक क्रांतीची गरज आहे आणि यासाठी सगळ्यांना पहिल्यांदा आपले विचार बदलावे लागतील. आणि जग बदलण्याआधी आपण स्वतःला बदललं पाहिजे. आपलं घर बदलण्याआधी आपलं आचार विचार बदलले पाहिजे आणि समाजाला बदलण्याआधी आपलं आचरण बदलणं पाहिजे. आणि तरच खऱ्या अर्थानं आपल्या देशाला महासत्ता आपण बनवू शकतो. कारण ही तुम्ही पिढी भविष्यामध्ये भावी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, शिक्षक आहे, उच्च पदाधिकारी आहे, लोकप्रतिनिधी होणार आहे. म्हणजे तुमच्या वरच या देशाची प्रगती अवलंबून आहे. तेव्हा हा क्रांती हा शब्द खूप मोठा आहे आणि त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, या क्रांतीमधून आपल्या स्वतःमध्ये अंतर्बाह्य बदल होणं, क्रांती होणं गरजेचं आहे. ही आपण देशाची क्रांती बघतो, आपल्या स्वतःमध्ये सुद्धा एक क्रांती होऊ शकते. एखादा विद्यार्थी बोर्डामध्ये ठराविकच मुलं नंबर मिळवू शकतात असं नाही. प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकतो. आम्ही प्रत्येक वर्षी अनुभवतो की नंबर येणारा एक विद्यार्थी अपेक्षित असतं, परंतु ऐन वेळेस बोर्डामध्ये तिसराच विद्यार्थी येत असतो. म्हणजे यामध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी क्रांती करू शकतो. मात्र यासाठी तुम्ही पहिल्यांदा विचार बदलले पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या आपल्या देशासाठी ज्या ज्या क्रांतीवीरांनी बलिदान दिलं त्या सर्वांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.